आपण पाहताय महादूत न्यूज, सत्यासाठी सज्ज, अन्यायाविरुद्ध जागृत। चोपड्यात 8 किलो गांजा व मोटरसायकलसह 2,28,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। 2 जणांवर गुन्हा दाखल। चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनची कारवाई। स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून वर्ला लासूर रस्त्याने गांजा घेऊन 2 इसम येतात। ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव नितीन नवरे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी वर्ला लासूर नाटेश्वर मंदिराजवळ ट्रॅप लावला असता वर्लाकडून लासूर मार्गाने चोपडाकडे येत असताना नाटेश्वर मंदिराजवळ मोटरसायकल थांबवून तपासणी केली असता त्यांच्याजवळ 8 किलो गांजा, मोटरसायकल व मोबाईल असे 2,28,640 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गांजा कुठून आणून कुठे घेऊन जात होता या संदर्भात तपास करण्यात येत असल्याचं पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी सांगितलं। सर, ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गांजाची कारवाई करण्यात आली आहे। त्या गांजा किती आणि कुठं कारवाई करण्यात आली? 12 तारखेला रात्री साधारण 8 वाजताच्या सुमाराला आपले मध्य प्रदेशातील वर्ला या बाजूनं आपल्या चोपड्याकडे गांजा वाहतूक 2 इसम करत आहेत अशी माहिती मिळाली होती। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हा शाखेचे जे आमचे पोलीस कॉन्स्टेबल आहेत रावसाहेब पाटील त्यांनी पोलीस स्टेशनला माहिती दिली। त्याप्रमाणे पोलीस स्टेशनचे स्टाफ यांनी ट्रॅप लावला आणि लासूर नाटेश्वर मंदिराजवळ 2 इसमाला मोटरसायकलवर गांजा घेऊन जात असताना पकडले। त्यांची झडती घेतली। त्यांच्याजवळ 8 किलो 120 ग्रॅम गांजा आणि त्यांच्याजवळ मोटरसायकल, मोबाईल असा एकूण 2,28,640 रुपयाचा मुद्देमाल त्यांच्याकडे जप्त केलेला आहे। दोन्ही आरोपीला अटक केलेली आहे। त्यांच्यावर NDPS ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांनी गांजा कुठून आणला होता, कुठं घेऊन जात होते याच्याबद्दल आता आम्ही तपास करतो।